दादा घुमट कुठं आहे? हाच रस्ता का? किती किलोमीटर आहे? 1 किलोमीटर. बरं, तुमच्या पायाला काय झालंय? मोडलेले कुठं पडले होते का? कंपनी नावाशिवाय गोदी अच्छा. मंत्री गमले. कुमट्यात कोणाला जायचे? हा कुमट्यात कोणाला जायचे? नाही, फक्त ते मंदिर बघायचं ते. मंदिर पुढे जाते. हा नमस्कार मंडळी, पुण्यापासून अवघ्या 70 ते 75 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या दाट जंगलामध्ये एक रहस्यमय आणि दुर्मिळ मंदिर लपलेलं आहे. बाडगत धरणाच्या चहूबाजूनी पसरलेली हिरवीगार झाडी, समोर दिसणारं निळशार पाणी आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर खरंच एक वेगळाच अनुभव देणारं ठिकाण आहे. चला, आज या व्हिडिओमधून आपण या अनोख्या आणि रहस्यमय मंदिराची सफर करणार आहोत. दोन तासाचा खडतर प्रवास, कधी मातीचा कच्चा रस्ता तर कधी रस्त्यात सुरू असलेलं काम, अवघड चढ उतार तर कुठे निसर्गाच्या सोबत. पण हे कष्ट एका अशा ध्येयासाठी आहेत जिथे पोहोचल्यावर थकवा क्षणात विसरून जातो. आम्ही पोहोचलो आहोत बाडगत धरणाच्या शेवटच्या टोकाला. या शांततेत विसावले सह्याद्रीच्या कुशीतील एक प्राचीन आणि जागृत देवस्थान, श्री जननी पातेश्वर मंदिर. स्थानिक लोक सांगतात की हे मंदिर पिढ्यानपिढ्या इथे उभं आहे. सह्याद्रीच्या या शांत कुशीत अनेक पिढ्यांनी या देवाची मनोभावे सेवा केली आहे. आजही आसपासच्या गावामधील लोक मोठ्या श्रद्धेने येथे दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीच्या काळात तर इथलं वातावरण बदलून जातं. दूरवरच्या वाड्या वस्त्यामधून लोक पायी चालत येतात. ढोल ताशाचा गजर आणि हर हर महादेवच्या घोषणेने हा संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. एका दाट देवराच्या सावलीत हे शिवमंदिर वसलेलं आहे. प्रवेश करताना हनुमंताचं मंदिर आपलं स्वागत करतं. पण हे मंदिराचं खरं वैभव दडलंय ते येथील विरगळींमध्ये. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या विरगळी आजही इथे ताजमनेने उभ्या आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात पाऊल ठेवताच मन प्रसन्न होतं. इथे आपल्याला एकाच ठिकाणी 2 शिवलिंगाचे दर्शन घडतं. काळ्या पाषाणात कोरलेल्या ह्या रूप पाहून मनाला एक अनामिका शांतता मिळते. चहूबाजूंना असलेली हिरवीगार झाडी आणि समोर पसरलेलं धरणाचं निळं पाणी, हे दृश्य पाहून असं वाटतंय की निसर्ग स्वतः या देवाची पूजा करतोय. जर तुम्हाला शांतता, इतिहास आणि अध्यात्माचा अनुभव एकाच वेळी घ्यायचा असेल तर या जननी पातेश्वर मंदिराला नक्की भेट द्या.